हाय फ्रेंड्स, मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते स्मिता कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा वेगळा व्लॉग आहे. म्हटलं आज काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन जावं. तर तुम्हाला माहिती आहे मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालेला आहे माझा आणि मी मेकअप पण आता करायला लागली आहे. तर खूप दिवस झालं मी हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केली नव्हती. तर म्हटलं आज हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करावी आणि प्रॅक्टिस करतच होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावी. कारण आता वेडिंग सीझन चालू आहे, मे महिना चालू आहे आणि या महिन्यात भरपूर लग्न असतात. आणि असं नसतं की प्रत्येकालाच मेकअप आर्टिस्ट मेकअपसाठी बोलवता येते. काही जण नाही बोलवत. काही जण स्वतःचा मेकअप करतात, काही जण एकमेकींचा मेकअप करतात. असं लग्नामध्ये चालूच असतं. तर एक हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत जी शेअर करणार आहे ती तुम्ही स्वतः पण करू शकता, दुसरीवर पण करू शकता. असं एकमेकींसोबत करू शकता आणि एकदम 5 मिनिटात होणारी हेअरस्टाईल जी साडीवर पण सूट होणार. म्हणजे वेस्टर्न गाऊन वगैरे असतात त्याच्यावर पण सूट होईल अशी ही हेअरस्टाईल आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात जर तुमचं ओटी भरण असेल तर त्याला तर खूप छान वाटणार. ही हळदी फंक्शनला दिसते. तर तीच हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकाच हेअरस्टाईलमध्ये आपण काय काय करू शकतो हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा एकदम वेगळा व्लॉग आहे. तर आपण हेअरस्टाईल चालू करणारच आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर इकडं मी माझा डमी घेतलेला आहे आधीच. तर माझ्या डमीचे हेअर थोडे ना फ्रीजी झालेले आहेत. ॲक्च्युली ती फ्रीजीच आहे थोडी, तिचे हेअर थोडे फ्रीजी आहेत. पण तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यावरती हेअरस्टाईल. तर मी सकाळपासून 2 हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केली आहे. परत माझ्या डोक्यात आला की आज व्लॉग चालू करूया आणि व्लॉगमध्ये आपण शेअर करूया एखादी सिम्पल हेअरस्टाईल जी तुम्हाला पण हेल्पफुल होईल आणि माझी पण प्रॅक्टिस होईल. इकडं माझं थोडंसं सामान मी काढून ठेवलेलं आहे आणि ही माझी चिकनी चमेली डमी जिची मला भीती वाटते खूप. डोळे बघा कसे आहेत तिचे. तर असं सामान थोडं अस्ताव्यस्त ठेवलेलं आहे, पण ठेवलेलं आहे. तर चलो आपण एकदम सिम्पलवाली हेअरस्टाईल चालू करूया. तर एक गोष्ट मी हेअरस्टाईल चालू करण्याच्या आधी सांगते, म्हणजे थोडी प्रोफेशनल पण तुम्हाला पण युजफुल. तर आपण जेव्हा फ्रंट हेअरस्टाईल करतो ना तेव्हा नेहमी सेक्शन्स घेताना ना हे आयब्रोजचे जे पॉईंट्स असतात ना ते गृहीत धरून करायचे. म्हणजे सांगते, आपल्या आयब्रोजला 3 पॉईंट्स असतात. आउटर, मिडल आणि इनर असे 3 पॉईंट्स असतात. तर आपल्याला सेक्शन्स घ्यायचे असतील ना तर आता सपोज हा इनर पॉईंट आहे ना, तर इथून असा सेक्शन घ्यायचा. चलो ते हेअरस्टाईल करताना मी तुम्हाला दाखवतेच कसं असतं ते. आता मला एका हातात कॅमेरा धरून दाखवता येत नाही, पण हे 3 पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात फ्रंट तुम्हाला काय करायचं असेल त्याच्यासाठी. चलो तर आपण हेअरस्टाईल स्टार्ट करू. तर आधी मी केस विंचरून घेते सगळं. अगदी 5 ते 6 मिनटं लागतात या हेअरस्टाईलला, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार त्यामुळे मला थोडंसं वेळ लागेल. आणि अशी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली आजची माझी व्हिडिओ तर मला नक्की सांगा की स्मिता अशा व्हिडिओज टाकायचं म्हणून, ज्या तुम्हाला पण हेल्पफुल होतील. तर जे मी केस हे केलेले आहेत तर ह्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला लागणार आहेत रबर्स आणि ते रबर्स आहेत इकडं. तर आत्ता मी तुम्हाला बोलले होते की सेक्शन्स कसे घ्यायचे, तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. आता पहिला सेक्शन आपण घेणार आहोत. तर तिचे हे आयब्रोज आहेत. तर हा पॉईंट मी घेता जो मिडल पॉईंट आहे तिथून आपण सेक्शन घेणार आहोत असं. सेक्शन हा मी एक सेक्शन घेतलेला आणि सेकंड वाला इथून.
तर तुम्ही बघू शकता एकदम इक्वल आणि सेंटरला एकदम छान असा आपला सेक्शन मिळालेला आहे. दोन्हीकडे एकदम इक्वल साईड आपल्याला मिळालेली. तर हेच मी तुम्हाला सांगत होते. तर आपण हा असा सेक्शन घेतलेला आहे, तो छान विंचळून घ्यायचा आपल्याला. आणि त्यानंतर आपण याला असेच मी पुढचे पण सेक्शन्स घेणार आहे. आता आयब्रोच्या एंड लाईन पासून सेकंड वाला घेणार आहे सेक्शन. दोन सेक्शन्स मी घेतलेले आहेत. तर आपण जो पहिला रबर लावलाय त्याच्या खाली आपण हा दुसरा रबर लावणार आहोत सेक्शनला. तर हे असं दिसत नसेल तर इकडे आपला पहिलावाला पोनीचा रबर आहे आणि हा सेकंड. तर असेच आपण सेक्शन्स घ्यायचेत आणि एका खाली एक रबर्स आपले येतील. आता जो माझा पुढचा सेक्शन येईल त्याचा रबर इथं खाली येईल. तर असं मी हेअरस्टाईल आता करून घेते. आता मी दुसरा रबर लावून घेते या रबरच्या खाली. तर खूप इझी आणि खूप मस्त हेअरस्टाईल आहे. खूप छान आणि एलिगंट दिसते. तर हा मी असा रबर लावलेला आहे आणि असे माझे झालेले 3 सेक्शन्स तुम्हाला दिसत असतील. तर बघा आता तुम्हाला व्हिडिओत बघून कळालं असेल आपला पहिला सेक्शनचा रबर, सेकंड सेक्शनचा आणि थर्ड. तर असं आपल्याला असं आपलं झालेलं आहे. तर याच्यानंतर ना आपण एवढीच हेअरस्टाईल ठेवून इथं ब्रोच लावून खाली सगळे कर्ल्स करून सोडू शकतो. पण याच्यात अजून एक ट्विस्ट असं आहे की आपण याला पुलिंग करू शकतो. तर आपण याला पुलिंग पण करू शकतो म्हणजे हेअरस्टाईल छान मेसी दिसते. तर असं पुलिंग करायचं आहे. तर तुम्हाला डिफरन्स कळेल पुलिंग केल्यानंतर किती छान वाटतं ही हेअरस्टाईल. तसं थोडं मेसी लुक येतो याला. हे बघा आता मी स्प्रे वगैरे याचा तर डिफरन्स बघा दोन्ही याच्यात. इकडचं बघा साईड आणि ही साईड बघा. तर एकदम छान दिसते. जर तुम्हाला मेसी करायचं असेल तर तुम्ही असं पुलिंग करू शकता. कॅमेऱ्यात बघता बघता एका साईडचं थोडंसं आता मी स्प्रे वगैरे यूज नाही करत आहे. नाही तर हे स्प्रेनी खूप छान सेट होतात हेअर्स. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. आणि इकडे तुमच्याकडे काही ब्रोच असतील असे सिंगल तर ते पण तुम्ही असे लावू शकता 3. आणि बघा गाईज किती छान दिसते. तर याच्यात आपण खाली ना कर्ल्स पण करू शकतो आणि सोडून देऊ शकतो. आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फ्लिक्स पण पुढून काढू शकता. तर हे किती छान दिसते बघा. तर हा एक प्रकार आहे. पण मी आता अशीच पूर्ण वेणी घालून घेणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा मी वेणी कशी घालते.
बघा ही आपली हेअरस्टाईल झालेली आहे तयार. कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडली का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम सिंपल आहे, खूप छान आहे आणि तुम्ही झटपट करू शकता. आणि हे जे खाली उरलेले केस आहेत त्याला तुम्ही कर्ल्स पण करू शकता, त्यामुळं मग जास्त लूक येतो. आणि आत्ता माझ्याकडे डेकोरेटिव्हसाठी मी प्रॅक्टिससाठी हेच यूज करते. तर तुमच्याकडे ब्रोच असतील तर ते छोटे छोटे ब्रोच पण तुम्ही असे लावू शकता, त्याने तर खूप जास्त छान लूक येतो. पण मी हे मणी लावलेत जे माझ्याकडे असेच पडून असतात ते मी प्रॅक्टिसच्या वेळी यूज करते. तर आय होप तुम्हाला आवडली असेल आणि प्लीज जज वगैरे करू नका, कारण मी पण आत्ताच क्लास केलेला आहे आणि मी अजून पण प्रॅक्टिस करते, त्यामुळे मी काय अजून एवढी परफेक्ट झालेली नाही आहे, पण तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. तर बघा ही खूप छान अशी हेअरस्टाईल दिसते. तर याच्यापासून बन कसा करायचा हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा त्याच वेणीला मी खालनं फोल्ड केलं आहे आणि आतनं सगळं पिनअप करून घेतलेलं आहे. तर हा आपला झालेला आहे मेसी बन तयार आणि वरनं फक्त मी हे डेकोरेशन लावलेलं आहे. तर एकदम झटपट होणारी हेअरस्टाईल आहे, तुम्ही करू शकता. आधी ब्राईडला तर एक नंबर दिसते आणि आपल्या सगळ्यांसाठी पण ही छान हेअरस्टाईल आहे, तर नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला ही आवडली असेल. आणि हो, हेअरस्टाईल बघत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही आहे आपली सेकंडवाली हेअरस्टाईल. मेसी लुक हे तुमच्या ट्रॅडिशनल साडीवरती पण जाऊ शकतो, हा पण गाऊनवर पण जाऊ शकतो, वेस्टर्न साडीवरती पण जाऊ शकतो. तर हे असं दिसतंय. आता माझ्याकडे डेकोरेटिव्ह थिंग्स नाही आहे, तर तुम्ही याच्यामध्ये खूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं काही लावू शकता जे लावायचं ते. ही झाली आपली सेकंडवाली हेअरस्टाईल. आता या ठिकाणी मी तुम्हाला बोलले होते की खाली कर्ल्स केल्यानंतर डिझाईन हेअरस्टाईल छान होईल. तर मी वेणी सोडून घेतलेली आणि फक्त वरचे 3 जे होते 3 सेक्शन्स होते ते ठेवले आणि क्लिप लावल्यामुळे थोडंसं ते खराब झालं होतं, तर ते परत मी रिपेअर केलं आणि त्यानंतर मग सगळे कर्ल्स मी करून घेतले. आणि कर्ल्स केल्यानंतर तुम्हाला कळेलच याचा कसा लूक येतो. थोडे कष्ट आहेत पण एकदम छान आणि एकदम झटपट होऊन जाते. तुमच्याकडे कर्ल मशीन असेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता. तर कर्ल करून झाल्यानंतर फायनली माझी थर्डवाली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. तर मगाशी मी जी वेणी घातली होती त्यातली हाफ मी सोडून दिलेली आहे आणि हाफचे मी कर्ल्स केलेले. जसं तुम्हाला म्हटलं होते की कर्ल्स केल्यानंतर एकदम छान ही हेअरस्टाईल दिसते. तर ही अशी हेअरस्टाईल झालेली आहे छान. तर आज तुमच्यासोबत मी एका हेअरस्टाईलपासून किती हेअरस्टाईल बनवू शकतात हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धती आहेत. तर ही अशी छानशी माझी हेअरस्टाईल झालेली आहे आणि आय होप तुम्हाला आवडली असेल. तर हे कर्ल्स मी करून घेतलेत मस्त छान आणि एकदम मेसी वगैरे छान दिसतंय आणि तर तुम्ही मी केलेल्या हेअरस्टाईल बघितल्या. आय होप तुम्हाला आवडल्या असतील. एकदम सिम्पल आहे, छान आहे आणि मला माहिती आहे मी अजून परफेक्ट झालेली नाही आहे, पण मी अजूनसुद्धा प्रयत्न करते आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील. आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप हेल्पफुल हेअरस्टाईल आज मी दाखवलेलं आहे आणि एकदम छान वाटतं मला, कारण खूप दिवसांनी आज प्रॅक्टिस केली आणि सगळा पसारा माझा पसरलेला आहे सगळं. खूप दिवसांनी आज मी प्रॅक्टिस केली. माणसाचं जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसाने शिकत राहिलं पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे आणि कधीच कोणी परफेक्ट होत नसतं. त्यामुळे पण नक्की सांगा तुम्हाला आजचा व्लॉग आवडला का आणि माझ्या हेअरस्टाईल्स आवडल्या का. आणि तुम्हाला जर अजून अशा सिंपल हेअरस्टाईल हव्या असतील तर नक्की सांगा, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. आज जरा वेगळा तुमच्यासोबत व्लॉग शेअर केला आणि मला पण आज छान वाटतं, काहीतरी वेगळं मी तुमच्यासमोर घेऊन आले. आणि तर तुम्हाला दाखवते मी पसारा केवढा करून ठेवला फक्त हेअरस्टाईलसाठी. ही डमी तर आहेच इकडं, पण आता हिला ठेवण्याआधी मला हे सगळं काढून तिला नीट करावी लागणार आहे.
आणि हे बघा, खिडकीमध्ये मी सगळं सामान मांडून ठेवलेलं आहे आणि बेडवरती पण सगळं. तर आता हे सगळं मला फटाफट आवरून घ्यायचं आहे. हे बघा, सगळा पसारा करून ठेवला मी रूममध्ये. तर हे सगळं मी आवरून घेणार आणि आवरून झाल्यानंतर मग मला जायचं आहे वॉकसाठी गार्डनमध्ये, कारण रोज संध्याकाळी मी वॉकला जाते गार्डनमध्ये. तर आज पण जाणार आहे. आत्ता वाजलेले 4, तर 5 वाजता मी जाते. तर आता हे सगळं आवरून घेणार फटाफट आणि थोडासा आराम करणार आणि मग गार्डनमध्ये जाणार. आणि तुमचे आशीर्वाद पण माझ्यासोबत जसे आहेत तसेच असू दे. लवकर आपल्याला 1K फॅमिली कंप्लीट करायची आहे आणि माझे त्याचसाठी प्रयत्न चालू आहे. सो प्लीज सपोर्ट करा गाईज, प्लीज. आणि मला एक गोष्ट सांगायची होती की मी मेकअपची ऑर्डर पण घ्यायला सुरू करते आहे. जर तुम्हाला मेकअपची ऑर्डर माझ्याकडे घ्यायची असेल तर तुम्ही मला दिलेल्या इंस्टाग्राम ID वरती मेसेज करू शकता किंवा व्लॉगच्या खाली तुम्ही कमेंट पण करू शकता. मी नक्कीच रिस्पॉन्स करेल. आणि माझी पण नवीन सुरुवात आहे, पण मला पण आता सुरुवात करायची आहे माझ्या कामाला, माझ्या बिझनेसला. तर माझी नवीन सुरुवात असल्यामुळे मी थोडे अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला सर्व्हिस देईल. आणि माझं मेकअप हे खूप नॅचरल असतात आणि फ्लोलेस असतात. तर तुम्हाला अजिबात फेक वाटणार नाही आणि 100% तुम्हाला आवडेल याची माझी गॅरंटी आहे. पण जेव्हा तुम्हाला मेकअप आवडणार आणि तुम्ही सेकंड टाईम ऑर्डर देणार तेव्हा मात्र मग मी चांगली प्राईस घेणार. पण आता माझी सुरुवात आहे तर मी खूप कमी चार्जेस लावून ऑर्डर घेते आहे आणि कामं पण करायची आहेत. तर नक्की तुम्हाला जर माझ्याकडून मेकअप करून घ्यायचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी नक्की रिस्पॉन्स देईल. माझ्या मेकअप अपडेटसाठी तुम्हाला इंस्टाग्राम ID मला फॉलो करावे लागेल. तर तो इंस्टाग्राम ID पण मी खाली देते आहे. तर त्या चॅनलला प्लीज फॉलो करा. नवीनच अकाउंट मी ओपन केलं. सपोर्ट करा तुमच्या पोरीला. जरा पुढं जायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, नाव करायचं आहे. तर प्लीज सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचे आशीर्वाद. तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. यार, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करायला विसरता. चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला पण प्रोत्साहन मिळतं व्हिडिओज नवीन नवीन करायला आणि पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे मी जास्तीत जास्त व्हिडिओज टाकत जात जाईल. आणि असेच तुमचे आशीर्वाद असू दे. तर भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.